स्वामी समर्थांचा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा पूर्ण जप म्हणजे ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र सिद्ध करायचा असेल तर 41 दिवसाचा सोपा, शुद्ध आणि परिपूर्ण अनुष्ठान विधी चला जाणून घेऊया. हा विधी स्वामी भक्तांकडून शेकडो वर्षापासून चालत आलाय. 41 दिवसांचा अनुष्ठानाचा क्रम प्रारंभ कसा करावा तर पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती, धूप, दीप लावावा आणि संकल्प घ्यावा. हे स्वामी, मी पुढील 41 दिवस तुमचा मंत्र सिद्ध करणार आहे. मला सामर्थ्य द्या. कमीत कमी रोज 13 माळा किंवा 21 माळा जप करावा. महासिद्धी हवी असेल तर 125 माळेचा जप करावा. माळ तुळशीची किंवा रुद्राक्षाची वापरावी. मंत्र जपाची वेळ ही ब्रह्ममुहूर्तात 4 ते 6 असावी किंवा संध्याकाळी 6 ते 8 असावी. एकाच आसनावर एकाच जागी एकाच वेळी बसावं. कठोर नियम पाळावे. एक वेळ सात्विक आणि मीठ कमी असलेलं भोजन खावं. 41 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं. खोटं बोलू नये, क्रोध करू नये. रोज स्वामींची आरती करावी. तामसिक अन्न घेऊ नये. डोळे बंद करून मनोमनी श्री स्वामी समर्थ उच्चारावं. प्रत्येक जपात स्वामींचे चरण दिसावे असं ध्यान करावं. श्वासावर जप करावा. जसं श्वास घेताना श्री स्वामी आणि श्वास सोडताना समर्थ असं म्हणावं. 40 दिवस पूर्ण झाल्यावर 41व्या दिवशी 1,00,000 जप करावे. सुमारे 12 तास हा जप केला जातो. रात्रभर जागरण केली जातात. दीप प्रज्वलित केले जातात. सकाळी 108 वेळा जय जय श्री स्वामी समर्थ म्हणत नारळ वाहावा. गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र दान करावे. या सिद्धीचे खरे चिन्ह म्हणजे स्वप्नात स्वामींचे दर्शन होतं, मनात अचानक शांतता येते, आजार बरे होतात, अडचणी दूर होतात, मंत्र आपोआप ओठावर येतं. आता हे कठीण वाटत असलं तरी नोकरी व्यवसाय असणाऱ्यांसाठी सोपा पर्याय सुद्धा आहे. यात रोज फक्त 13 माळा, रात्री 5 मिनिटे स्वामींचे नामस्मरण आणि 41 दिवस संपल्यावर स्वामी मंदिरात जाऊन 108 प्रदक्षिणा घालाव्यात. स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करत असताना विशेष पिवळे कपडे घालणं उत्तम मानलं जातं. मग आजच सुरू करा. पहिल्या दिवसाचा संकल्प करा. 41व्या दिवशी स्वामी तुमच्यासमोर नक्कीच येतील. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.